नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अळूची वडी कशी बनवतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हे बघा, अळू हे बघा असं घ्यायचं, हे बघा तुम्ही बघू शकता। हे बघा, अळूच्या वडीचं वेगळं पानं असतात आणि भाजीचं वेगळं असतं। आता हे बघा तुम्ही बघू शकता, असे डार्क असतात आणि त्याची देठं आहे ती काळी पाहिजे। हे बघा, काळी थोडीशी पिवळसर, हे बघा अशा कलरची आपल्याला हे अळू घ्यायची आहेत। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आता याची देठं आपण कापून टाकायची। हे बघा, हे बघा अशा पद्धतीमध्ये मी सर्व कापून घेते देठं। अशा पद्धतीने मी दोन्ही अळूंची पानं हे देठं कापून घेते। बघा, आता मी देठं कापून घेतली। आता हे बघा, हे जाड आहे ना, ते पण असं कापून घ्यायचं। हे बघा, मीडियम पानं असते तर आपल्याला ना हे इझी होतं। जास्त मोठी पानं असते तर जरा आपल्याला हे एक्स्ट्राचं हे। आता हे बघा, आपण हे बघा, हे जाड आहे ना, थोडंसं असं कट करून घ्यायचं थोडंसं, आणि मग ते पान हे बघा। आता हे बाकीचं आणि लाटणी फिरवायची बघा अशी, मग आपल्या सर्व शिरा दबल्या जातात। हे बघा, चांगली अशी लाटणी फिरवून घ्यायची। हे बघा, हे असं एका पानाचं झालं। अशा प्रकारे हे बघा, मी दुसऱ्या पानाचं पण करते। हे बघा, हे बघा प्रेस झाली पानं, हे बघा बऱ्यापैकी। अशा प्रकारे मी सर्व पानं करून घेते। बघा, अशा प्रकारे मी पानं पूर्ण अशी म्हणजे शिरा सगळ्या प्रेस करून घेतल्या। आता हे मी पानं चांगली स्वच्छ धुवून घेते। पानं चांगली स्वच्छ धुवून घेतली। आता आपण त्याचं बॅटर तयार करायला घेऊया। बॅटर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा, थोडी हळद, हिंग, धणापूड, जिरापूड, मीठ, तांदळाचं पीठ, तीळ, मालवणी मसाला, बडीशेप आणि हे चिंच गुळाचं पाणी। हे बघा, हे चिंच गुळाचं पाणी करून ठेवलं आहे। आणि ही आहे आलं लसणाची पेस्ट आणि बेसन। एवढ्या सर्व साहित्यामध्ये हे आपलं आता बॅटर आपल्याला बनवायचं आहे। तुम्हाला मी दाखवते। आलं लसणा पेस्टमध्येच मी काय करणार आहे, थोडीशी अशी बडीशेप, म्हणजे चांगला फ्लेवर येतो। हे बघा, ही बडीशेप मी घालून कुटून घेणार आहे याच्यामध्ये। हे बघा, त्यामुळे चांगला स्वाद येतो। हे बघा, याच्यामध्ये मी असं कुटून घेते, म्हणजे चांगलं जरा थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं, पूर्ण बारीक नाही। मी ऑलरेडी आलं लसणाची पेस्ट मी कुटून घेतली। आता थोडंसं असं ना, जे आपली बडीशेप चांगली अशी थोडीशी जाडसर अशी कुटून घेते, म्हणजे त्या अळूवडीमध्ये चांगला फ्लेवर मिक्स होतो बडीशेपचा। हे बघा, आता 10 पानं आहेत माझी। आता त्या बेताने आपण इथे बेसन घेणार आहोत आणि दाटसर सगळं हे झालं पाहिजे, दाटसर त्याचं बॅटर। हे बघा, साधारण हे सगळं अंदाचं प्रमाण असं नाही आहे, आपल्याला कल्पना येते त्याप्रमाणे आपण हे बेसन घ्यायचं। हे बघा, हे मी एवढं बेसन घेतलं आहे। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत धणापूड, नंतर जिरापूड, नंतर हळद, नंतर हिंग, हे आहे आपलं तांदळाचं पीठ, म्हणजे कुरकुरीतपणा येतो। नंतर हे आहे तीळ। हे बघा, हे तीळ आहे, हे तीळ पण टाकून घेते। हे आहे आपला मालवणी मसाला। तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे, किती तुम्हाला हवं त्याप्रमाणे। आणि ही मी कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट टाकून घेते। हे बघा, आणि मीठ थोडं बेताने घालायचं, मग बॅटर झालं ना की परत चेक करून बघायचं। आणि ही चिंच गुळाची हे आहे, पाणी आहे चिंच गुळाचं। हे बघा, हे पण मी टाकून घेते। चिंच टाकायची नाही, असं ज्याचा ज्यूस असेल ना तो असा टाकायचा, जरा चांगला स्वाद येतो। आणि मेन म्हणजे म्हणजे ते खाजरच असतं ना अळू, त्याचं ते खाजरेपणा पण कमी होतो या चिंचेने, म्हणून आपण चिंच टाकतो आहे। आणि गोड, आंबट, तिखट अशी या बॅटरची चव येणार। आता हे बघा, मी पाणी टाकून घेते आणि आपल्याला जाडसर बॅटर करायचं आहे। बघा,
हे बघा हे सर्व सर्व मिक्स केलं आहे सर्व इन्ग्रेडियंट. आता हे बघा जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून दाटसर असं मिश्रण करून घ्यायचं. हे बघा पाणी लागेल त्यावेळेत पाण्याचा अंदाज घेत घेत. हे बघा 10 पानांसाठी मला जवळजवळ पाव किलो बेसन लागलं. अळूवडीसाठी हे बेसन जरा जास्तच लागतं. हे बघा तुम्ही बघू शकता जरा आता हे जास्तच जाड झालं आहे. जास्त असं सरसरीत पण नाही पाहिजे, जिथल्या जिथे घट्ट असं पाहिजे. हे बघा चांगलं विस्करच्या साहाय्याने एकदम आता तरी पण हे पण दाटच आहे. म्हणजे आपण लावल्यानंतर ते असं पटकन असं ओघळलं नाही पाहिजे पानावरून. बॅटर झालं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे हे आपलं बॅटर रेडी झालं. आता आपण पानाला लावायला घ्यायचं. हे बघा असं एवढं असं घट्ट झालं पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा असं ठीक. हे बघा असं सर्व झालं पाहिजे बॅटर. हे बघा थोडीशी ना कोथिंबीर टाकायची त्या मिश्रणामध्ये, जरा फ्लेवर छान येतो अजून. म्हणजे रुचकर आणि स्वादिष्ट अशी बनवून तयार होईल. हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण पानाला लावायला सुरुवात करूया. चांगलं हे बॅटर 5-10 मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही, वेळ असलं तर. मग छानपैकी सर्व मसाले त्याच्यामध्ये उतरतात. सगळी टेस्ट आंबट तिखट गोड हे सगळं फ्लेवर सर्व ह्या बॅटरमध्ये एकजीव होतो आणि बॅटर एकदम चांगलं रुचकर होतं. हे बघा चांगलं असं बॅटर रेडी झालं. चला तर आपण आता पानाला लावायला सुरुवात करूया. हे बघा आता बॅटर हे चांगलं मिक्स करायचं आणि आता लावायला सुरुवात करायची पानाला. हे बघा पहिलं सर्वात मोठं पान घ्यायचं. हे बघा आता हे असं लावून घ्यायचं पानाला. चांगलं असं कडेने सगळं व्यवस्थित लावायचं वरून अगदी. हे बघा असं पटापट करत जायचं. हे बघा असं लावायचं. घेताना बॅक साईडला लावायचं. पहिलं पान सर्वात खाली ठेवायचं मोठंवालं आणि याचे कडेला पूर्ण असं पटापट करत जायचं. आता ह्याच्या खालोखाल आता मी कसं करते माहिती आहे, हे असंच करत जाते कारण मला ना तेवढा स्पेस नाही आहे. स्पेस म्हणण्यापेक्षा मी दोन्ही पद्धतीने पण करते. हे बघा आता त्याच्यानंतरचं हे पान घ्यायचं, ते पण असंच ठेवायचं. हे बघा असंच तुम्ही असं क्रॉस पण ठेवू शकता, एक असं तर एक उलटं असं पण करू शकता. आता मी असं करते कारण असं उलटं सुलटं करायला मी नॉर्मली असंच करते. हे बघा आता हे लावलं पान, आता इथे लावून घ्यायचं पटापट. हे बघा असं लावून घ्यायचं पटापट. आता मी काय करणार, 10 पानं आहेत ना, 5-5 पानांचा एक रोल करणार आहे. 5-5 पानांचा म्हणजे चांगला जाड आणि थिक होतो व्यवस्थित. बॅटर करून झाल्यावर चेक वगैरे करायचं, मीठ वगैरे सर्व लागलं की नाही आणि मग पानाला लावायला सुरुवात करायची. हे बघा तर हे पण पान असंच ठेवायचं. हे बघा व्यवस्थित लावायचं. हे बघा चांगल्या कड्या अशा ना, चांगल्या अशा हे करायचं. पूर्ण वरून अगदी एकदम साईड बीड सर्व कवर करायचे. आता चौथं पान. हे बघा हे चौथं पान.
हे बघा असं. जर तुमच्याकडे चांगलं म्हणजे असं असेल तर तुम्ही उलटं सुलटं असं करू शकता. तुम्हाला मी एक तसा पण रोल करून दाखवते. हा सरळ पानांचा झाला, एकावर एक ठेवून. आता हे बघा, हे सगळं सगळं कवर करायचं पूर्ण बॅटर. हे बघा अशा पद्धतीने हे झालं. आता बघा हे आहे ना, हे वरचं टोक असं करायचं, हे पण इथून हे असं करायचं. हे बघा हे असं करायचं. हे बघा हे असं लावून घ्यायचं चांगलं असं. आणि आता हे जे आहे ते असं करायचं. हे बघा हे पण कडा अशी प्रेस करायची. नंतर इकडचं पण पोर्शन आपण असं करायचं. हे बघा असं लावून घ्यायचं, पण त्याला असं बेसन लावायचं, मग ते चांगलं असं प्रेस होतं. हे बघा इथे पण मी लावून घेतलं. आता तुम्ही हे बघा आता काय करायचं, हे बघा आता हे असं आपण फोल्ड करत यायचं आणि टाईट हे करायचं, लूज नाही सोडायचं. पहिलं स्टार्टिंगला थोडंसं हे होतं, पण नंतर रोल ॲटोमॅटिक व्हायला सुरुवात होते. हे बघा हे असं टाईट पकडायचं जरा. हे बघा हे असं असं करत करत यायचं. हे बघा पायाचं जरा मध्ये मध्ये लावायचं बेसन, घट्ट प्रेस करायचं. जरा पण पोकळ बाजू हे नाही ठेवायचं, घट्ट असं रोल करत यायचं, रोल ऑन. हे बघा असं मध्ये मध्ये तुम्ही बेसन असं लावू शकता आतल्या साईडून. हे बघा हे बघा असं. आता इथे साईडला कुठे लागलं असेल ते इथे लावून टाकायचं. हे बघा आता हे बघा आपल्याला हे आता पूर्ण पॅकिंग झाली. हे बघा हे बघा पूर्ण रोल असा घट्ट बनून तयार झाला. आता ह्याला पूर्ण असं लावून घ्यायचं जे काय राहिलं असेल ते चॉपिंग बोर्डला. हे बघा हे बघा हे झालं. एकावर एक पानं ठेवून हा एक मी रोल बनवून घेतला. हा बघा तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे हा आपला एक रोल बनवून झाला तयार. आणि ह्याला पूर्ण असं बेसन लावून ठेवायचं पूर्ण. हे बघा झाला. हे असं आपला एक रोल बनवून रेडी झाला. आता हे बघा दुसरा मी रोल तयार करून घेते. हे बघा आता याला हे लावून घ्यायचं. पानं छोटी, पहिलं मोठं आहे पान ते सर्वात खाली घ्यायचं, मग त्याच्यानंतर असं साईजप्रमाणे घ्यायचं. हे बघा आता हे मी पान असं ठेवलं आहे ना, ते आता हे असं पण ठेवू शकते. हे बघा तुम्हाला दुसऱ्या अँगलने दाखवते. आता हे बघा हे पान असं पण ठेवू शकते, असं पण करू शकता तुम्ही. हे बघा ही तुम्हाला दुसरी मेथड दाखवली आहे. हे बघा असं पण ते एकावर एक ठेवून आणि हे असं. आता ही छोटी पानं आहेत म्हणून मला थोडंसं इझी होतं आहे. जर मोठी असेल तर काय होतं, स्पेसचं जरा हे होतं. हे बघा हे एवढं असं हे दुसऱ्या पानाचं झालं. आता हे बघा तुम्हाला दाखवते. आता हे असं घेतलं आहे ना, मग आता हे असं घ्यायचं. हे बघा हे असं घ्यायचं.
हे बघा, आता हे आता असं घेतलं तर हे आता उलटं ठेवायचं, हे असं, हे बघा. पूर्ण कडा पूर्ण पानाला पूर्ण स्प्रेड करून सगळा हा लेप लावून घ्यायचा. हा बघा, हे बघा. आता हे आपलं दुसरं, आता हे असं उलटं आहे तर हे आता आपलं सरळ ठेवायचं. हे बघा, जवळजवळ 10 पानांना मला जवळजवळ पाव किलो बेसन लागलं. मी त्याच बेताने केलं होतं ते बघा. आता बघा संपत पण आलं, अगदी परफेक्ट होतं. कारण आपण करतो ना, त्यामुळे आपल्याला अंदाज हा असतोच. 1 जुडी असते तर केवढं घ्यायचं, 2 जुड्या असते तर केवढं घ्यायचं. परफेक्ट असं प्रमाण सांगता येत नाही, पण लागेल तेवढं आपल्याला अंदाजाप्रमाणे आपण घ्यायचं बेसन. हे बघा, अशा प्रकारे. आता हे माझं लास्ट पान, सर्वात छोटं पान आहे म्हणून हे सर्वात. आता हे असं ठेवलं आहे ना, आता हे असं उलटं ठेवायचं. हे बघा, हे बघा, हे बघा. अशा प्रकारे हे आपलं सर्व पानांना सर्व बेसन लावून झालं आहे बघा. सर्व बॅटर मी लावून घेतलं. आता आपण याचा रोल करूया. आता हे एवढंसंच माझं बेसन राहिलं. आता हे मी पूर्ण रोल करणार ना, त्यावेळी ते लावून घेणार. हे बघा, पूर्ण पानाला पूर्ण असं बेसन पूर्ण कोट झालं आहे बघा. हे बघा, कुठेही असं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता काय करायचं, हे बघा, आता हे बघा, हे असं करून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला दोन्ही मेथड मी दाखवले आहेत, तुम्ही कोणतीही एक फॉलो करू शकता. हे बघा, हे असं करायचं, त्याच्यावर जरा बेसन लावायचं म्हणजे ते चांगलं प्रेस होतं. हे बघा, ते पण तसंच करायचं. आता हे बेसन चॉपिंग बोर्डला लागलं आहे ना, तेच मी इथे लावून घेते. हे बघा, आता रोल करायचं. आता रोल करायला सुरुवात करायची. स्टार्टिंगला जरा मोल्ड करायला थोडंसं हे होतं, पण नंतर मग एकदा रोल परफेक्ट बनला की तो रोल ऑन होतो. हे बघा, हे बघा. पण घट्ट एकदम घट्ट हे करायचं, जरा पण असं पोकळ नाही पाहिजे. हे बघा, हे बघा, हे बघा. अशा प्रकारे आता हे एक्स्ट्राचं बेसन आहे ते असं लावून घेते. हे बघा, हे बघा, हा पण रोल बनवून तयार झाला. हे बघा, आता ही जे एक्स्ट्राचं बेसन आहे ते पूर्ण ह्या 2 यांना लावून घ्यायचं. मी 2 हे केले आहेत. 10 पानं होती, त्याची 2 रोल मी केले आहेत. हे बघा, चांगलं आता ह्याला कोट करायचं एक्स्ट्राचं काय असेल ते. हे बघा, असं घट्ट. मी बघू शकता हे दुसरा पण रोल बनवून तयार झाला. तुम्हाला 2 मेथड मी दाखवले. हे बघा, आता हा एक माझा एक रोल आहे. हा बघा, हा एक रोल. हे बघा, 2 रोल झाले. हे एकावर एक पान ठेवून आणि हे डबल उलटं सुलटं असं. आता हे बघा, अशा पद्धतीमध्ये आता मी तुम्हाला स्टीम करून दाखवते. हे बघा, टोपाच्या झाकणाला मी जरा याच्यामध्ये मी आता अळूवडी ठेवणार ना, म्हणून मी जरा तेल लावून घेते, म्हणजे अळूवडी म्हणजे यायला चटकन मदत होईल. हे बघा, आता कुकरमध्ये मी पाणी टाकलं आहे आणि हा एम्प्टी टोप ठेवला आहे बघा. हा एम्प्टी टोप आहे, काही याच्यामध्ये पाणी वगैरे खाली पाणी आहे, कुकरामध्ये पाणी आहे
आता हे मी हे ठेवते. हे बघा आता वाफेवर शिजवून घेते अळूवडी. हे बघा हा रोल एक केला आहे तो मी इथे ठेवते. चाळणीत पण तुम्ही करू शकता टोपावर, पण मी नेहमी असंच करते म्हणून मी तुम्हाला हीच पद्धत दाखवते. तुम्ही टोपामध्ये पाणी घेऊन चाळणीवर पण तुम्ही ठेवू शकता. हे बघा आता हा एक रोल. हे बघा असे 2 रोल मी ठेवून घेतले. आता हे जे एक्स्ट्राचं बेसन आहे ना ते वर असं लावून घेते. हे बघा दोन्ही रोल मी ठेवले आहेत. आता मी वाफेवर शिजवून घेते. हे बघा 15 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं. हे बघा शिट्टी लावायची नाही, फक्त 15 मिनिटं टाईम लावून 15 किंवा 20 मिनिटं फार पडतं. हे बघा आता मी कुकर ओपन करते. 15 मिनिटं झाली आहेत. हे बघा आपली अळूवडी बघा वाफून रेडी आहे. आता ही थोडा वेळ थंड करायला द्यायची आणि मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपले हे अळूवडी स्टीम करून झालेली आहे. आता आपण फ्राय करून घेणार. तर आता त्यातपूर्वी हे बघा आता आपण ह्याला तेल लावलं होतं, मग त्यामुळे ना हे असं हे बघा हे सुरीने असं करून घ्यायचं. हे बघा दोन्ही रोल हे बघा पटकन आले. हे बघा दोन्ही रोल हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा सहज येत आहे. ते बघा कारण तेल लावल्यामुळे. आता मला जेवढे हवे तेवढे मी तळून घेणार, बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे आपल्याला हवे त्यावेळी. चला तर आपण तळून घेऊया वड्या ठेवणार आहे. आणि आता हे बघा ह्या रोलचे मी आता पाडून घेते. हे बघा अळूवड्या. हे बघा हे बघा एक एक कशी बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. आता हे मी वड्या पाडून घेते. वड्या पाडून घेतल्या. आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया. कढई ठेवली आहे. तेल आता तापवून घेते. तेल तापलं की आपण सुरुवात करूया वड्या तळायला. तेल तापलं आता वड्या टाकून घेते. हे बघा गॅस स्लोच ठेवायची. एवढे तेलात मावतील ना तेवढेच टाकून घ्यायचे. जास्त ना थोडे थोडे करून तळून घ्यायचे. मंद आचेवर फ्राय करायचे. जास्त जर तेल तापलेलंच असतं, जास्त मोठी आच केली तर करपण्याची शक्यता असते, म्हणून मंद म्हणजे लो टू मीडियम हीटवर तळून घ्यायचं. वडी तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, थोड्या तेलात पण करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे, कसं तुम्हाला जसं पाहिजे तसं. तव्यावरही करू शकता. तेलकट कमी हवी असते तर तव्यावर तुम्ही फ्राय करू शकता. आता आपण परतून घेऊ एक एक. जास्त करपवायची पण नाही कारण ऑलरेडी आपण स्टीम केलेलंच आहे. हे बघा दुसरी साईड फ्राय करून घेते. हे बघा दुसरी साईड पण फ्राय करून झाली. तुम्हाला मी दाखवते वडी. हे बघा अशा प्रकारे मी सर्व वड्या फ्राय करून घेते. अशा प्रकारे ही अळूवडी बनवून तयार झाली. मी रेसिपी करताना सर्व टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचीही अळूवडी अशीच बनवून तयार होईल. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.